Hello friends, after long duration of time, actually we are discussing here with the concept of diffraction part second, actually diffraction of light part second under the guidance of Honorable Professor Sate sir, President of Sate Group of Education. And last lecture we have discussed the concept of Fraunhofer diffraction as well as last video त्यामध्ये आपण असं पाहिलं होतं की डिफ्रॅक्शन म्हणजे काय, डिफ्रॅक्शनचे दोन प्रकार असतात, एक तर फ्रेस्नेल डिफ्रॅक्शन आणि फ्रॉनहॉफर डिफ्रॅक्शन. आउट ऑफ दॅट टू डिफ्रॅक्शन पॅटर्न फ्रॉनहॉफर डिफ्रॅक्शन आपल्या स्टडीसाठी होतं, आपल्या सिलेबसमध्ये ती गोष्ट होती जे फ्रॉनहॉफर डिफ्रॅक्शनचे एक्सप्रेशन आपण पाहिले होते. आणि अकॉर्डिंग टू फ्रॉनहॉफर डिफ्रॅक्शन पॅटर्न we know that what exactly the value of y is, that means distance from central band to the next bright or next dark is. जर आपल्याला डार्क बँड पर्यंत डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचा असेल तर त्यासाठी फॉर्म्युला होता एन लॅमडा बाय ए, एन लॅमडा डी बाय ए. आणि जर डार्क बँडसाठी सॉरी ब्राईट बँडसाठी जर डिफाईन करायचं असेल तर तो फॉर्म्युला होता 2n+1/2 लॅमडा डी बाय ए. फरक मी त्यावेळेस पण सांगितलं होतं, मी अजूनही थोडक्यात रिवाइज करतो, जे की आपल्याला नंतर थोड्या वेळानंतर त्या गोष्टी डिस्कसही करायच्या आहेत. खरं तर डिफरन्स एवढाच आहे की जी कंडिशन कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्ससाठी होती इंटरफेरन्समध्ये, ती सेम कंडिशन इथं डार्क बँडसाठी म्हणजे डिस्ट्रक्टिव्ह पार्टसाठी राहणार आहे. आणि जी डिस्ट्रक्टिव्हसाठी होती म्हणजे डार्क बँडसाठी होती, ती इथं ब्राईट बँडसाठी होणार आहे. बाकी तसा यामध्ये जास्त असं काही डिफरन्स नाही आहे. बाकी सगळ्या गोष्टी फॉर्म्युला वाईजने घेतलं तरी ते सगळ्या गोष्टी ठीकच आहेत. अजून एक मला या इथं एक गोष्ट मेन्शन करायची आहे, ते म्हणजे फ्रॉनहॉफर डिफ्रॅक्शन पॅटर्न मध्ये आपण जी गोष्ट स्टडी केली होती ती अशी होती की एक सिंगल स्लिट होतं आणि त्या सिंगल स्लिटच्या शॅडो रिजन मध्ये शिफ्टिंग ऑफ द वेव्स होत होते आणि त्यामुळे इंटरफेरन्स पॅटर्न तयार होतं. फक्त एकच गोष्ट कन्सिडर करण्यासारखी आहे, ती म्हणजे स्लिट एकच आहे. इंटरफेरन्स पॅटर्न मध्ये दोन स्लिट होते आणि दोन स्लिटचा रिझल्टंट इंटरफेरन्स पॅटर्न पाहत होतो. आतापर्यंत फ्रॉनहॉफर डिफ्रॅक्शन मध्ये आपण एकच स्लिट पाहिले. जर डबल स्लिट असेल तर काय होईल हे आता आपण आपल्या इथून पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे, ते म्हणजे डिफ्रॅक्शन ऑफ पार्ट सेकंड ऍक्च्युली. बट बिफोर दॅट डिफ्रॅक्शन पॅटर्न तयार होतो म्हणजे हे सुद्धा इंटरफेरन्स ऑफ लाईट जसं आहे त्याच पद्धतीने होतं. म्हणजे एक सेंट्रल बँड, देन ब्राईट डार्क ब्राईट डार्क ब्राईट डार्क अप लेवलला, ब्राईट डार्क ब्राईट डार्क ब्राईट डार्क लो लेवलला. याचा अर्थ असा आहे की डिफ्रॅक्शन पॅटर्न हे ब्राईट डार्क अल्टरनेटिव्ह फॉर्म मध्ये असेल. जसं की आपण इंटरफेरन्स पॅटर्न मध्ये पण स्टडी केला होता. तो पार्ट म्हणजे असा की डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह ब्राईट और डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह डार्क, याला आपण म्हणत होतो बँड विड्थ. सो सेम केसला आपण इथं सुद्धा तेच अप्लाय करायचं आहे की डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह डार्क और ब्राईट ह्या दोन्हीच्या मध्ये जे काही आहे दॅट इज कॉल्ड द बँड विड्थ फॉर डिफ्रॅक्शन पॅटर्न. सो वी हॅव टू डिस्कस नाउ बँड विड्थ फॉर डिफ्रॅक्शन पॅटर्न. So for that purpose, let us consider for bright band first, and we know that how to calculate the distance between central band and bright band is. So त्यासाठी आपण एक कंडिशन कन्सिडर करतोय की nth नंबरचा एखादा ब्राईट बँड आहे आणि त्यासाठी कंडिशन अशी आहे की 2n+1/2 लॅमडा डी बाय ए. हा फॉर्म्युला आपण मागच्या वेळेस फ्रॉनहॉफरच्या डिफ्रॅक्शन मध्ये पाहिलाच होता, जो की nth नंबरचा आहे. जे की आपण इंटरफेरन्स पॅटर्न मध्ये स्टडी केलं होतं तेच इथं सुद्धा स्टडी करायचं की nth नंबरचा ब्राईट बँड आणि त्याच्या पुढचा ब्राईट बँड ह्या दोन्हीच्या मध्ये जे डिस्टन्स असेल दॅट इज ऍक्च्युअली कॉल्ड एज अ बँड विड्थ. सो सेम हिअर आपल्याला ही तीच गोष्ट कन्सिडर करायची. nth नंबरच्या ब्राईट बँड साठीची हे इक्वेशन आहे आणि तेच n+1 म्हणजे नेक्स्ट ब्राईट बँड साठीचं इक्वेशन घेतलं तर काय आहे, सी हिअर इन केस ऑफ n म्हणजे या इथं पहिल्या इक्वेशन मध्ये फक्त n ची व्हॅल्यू घेतली होती, दुसऱ्या इक्वेशनला n+1 एवढंच सबस्टिट्यूट केलं, बाकी सगळा फॉर्म्युला ॲज इट इज आहे. मग हा जर ब्रॅकेट सॉल्व्ह केला तर आपल्याला माहिती आहे 2 × n म्हणजे 2n, 2 × 1 म्हणजे 2+1 दॅट इज नथिंग बट 3 अँड 2 लॅमडा डी बाय ए. हा इक्वेशन तर सेमच आहे. बरं, जसं की आपण इंटरफेरन्स पॅटर्नला पण स्टडी केलं होतं, सेम गोष्ट इथं पण आहे. ते म्हणजे ब्राईट बँड nth नंबर आणि n+1th नंबर, या दोघांचा डिस्टन्स जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर n+1 याच्यातलं डिस्टन्स मायनस हे डिस्टन्स केलं तर दोन्हीच्या मध्ये डिस्टन्स आपल्याला डिटरमाइन करता येतं. त्यामुळं W that means width, band width for diffraction pattern which can be calculated by using this formula yn+1 minus yn. If we put this all above equation here, then we'll get yn+1 त्याऐवजी हा इथला हे इक्वेशन पुटअप करायचं आणि yn म्हणजे हे इक्वेशन पुटअप केलं.
सो दोन्हीचं रिझल्टंट जर पुटअप केलं तर आपल्याला कळतं 2n + 3 लॅम्बडा डी बाय 2a 2n + 1 लॅम्बडा डी बाय 2a. सो या दोन्हीच्या मध्ये मायनस आहे, लॅम्बडा डी बाय 2a इज अ कॉमन हिअर. सो 2n + 3 - 2n + 1. सो हे सेम निगेटिव्ह साईन घेतलं तर हे असं येतं आणि त्यामुळे 2n आणि 2n गेट कॅन्सल. 3 - 1 is equal to 2, 2 get cancel. So your final expression is equal to W, which is equal to lambda d by A. So bandwidth for bright fringe is equal to lambda d by A. सेम बँडविड्थ इंटरफेरन्स पॅटर्न मध्ये आपल्याला असं मिळालं होतं की बँडविड्थ इज इक्वल टू लॅम्बडा डी बाय डी. इथं ब्राईट बँड साठी आपल्याला मिळतो लॅम्बडा डी बाय ए. वेअर मी परत एकदा मेन्शन करतो की लॅम्बडा इज नथिंग बट अ वेवलेंथ, डी इज नथिंग बट अ स्लिट अँड स्क्रीन्स डिस्टन्स, ए इज नथिंग बट स्लिटच्या मध्ये डिस्टन्स जो काही प्रेझेंट असेल ते. जर तोच इंटरफेरन्स पॅटर्न मध्ये असेल तर 2 स्लिटच्या मध्ये डिस्टन्स घेतला असतं, विच कॅन बी डिनोटेड बाय स्मॉल d1. सो दिस एक्सप्रेशन इज ओनली फॉर ब्राईट बँड. Let us study for the dark band then. So yn is equal to n lambda d by a. This is quite simpler one actually. जसं की मी मगाशीच सांगितलं होतं की डार्क बँड आणि ब्राईट बँड हे इंटरफेरन्स पॅटर्नचे अपोजिट असतात, त्यामुळे हे इक्वेशन येतं. सो इथं सुद्धा मी तेच केलंय की yn म्हणजे ब्राईट बँड जो nth आहे त्याच्यासाठी n नंबर आणि त्याचा नेक्स्ट जो काही डार्क बँड आहे, सॉरी डार्क बँड जो nth आहे आणि त्याचा नेक्स्ट डार्क बँड म्हणजे n+1, दोन्हीच्या मध्ये जो डिफरन्स येतो दॅट इज कॉल्ड द बँडविड्थ. Now we'll have to put up the equation and finally we'll get the final equation. N get cancel here. So our formula for W, that means bandwidth, which is equal to lambda d by A. So from this equation one can easily calculate like this. W is equal to lambda d by A. W is equal to lambda d by A. म्हणजेच ब्राईट आणि डार्क बँड कोणताही असला तरी बँड विड्थ सेम असतं. इथं एक गोष्ट जाणीवपूर्वक सांगायची ते म्हणजे याच्यातला सेंटर. आपल्याला माहिती आहे की इंटरफेरन्स पॅटर्न मध्ये जी गोष्ट सेंटरसाठी स्टडी केली होती ती अशी होती की सेंट्रल ब्राईट बँडची विड्थ आणि बाकीच्या ब्राईट बँडची विड्थ किंवा बाकीच्या डार्क बँडची विड्थ या सगळ्यांची विड्थ हे सारखंच असतं. फक्त डिफ्रॅक्शन पॅटर्न मध्ये ती गोष्ट जराशी वेगळी राहते. फॉर सेंट्रल बँड आपल्याला जी काही विड्थ मिळते ते कदाचित वेगळं मिळू शकतं. सो विल सी हिअर. नाव वी नो ऑल दिस थिंग्स हिअर, जे की मी रफ डायग्राम काढण्याचा प्रयत्न इथं करतोय खरं तर. ते म्हणजे सपोज दिस इज द सेंट्रल बँड. हे एक सेंट्रल बँडची इंटेन्सिटी असेल आणि हे त्याच्या पुढचा डार्क बँड. म्हणजे जरा थोडं डॉटेड लाईनने जर काढलं तर दिस डॉटेड लाईन इंडिकेट्स ऍक्च्युली सेंटर वेअर दिस ब्राईट बँड इज ऍक्च्युली प्रेझेंट and this solid line is nothing but upper but first dark, and this solid line is nothing but lower but first dark. So we have to determine first this distance, that means center to downside dark, and then we will have to define this distance. ह्या दोन्ही डिस्टन्स जर एकत्र केलं then and then only we'll get the final this whole distance, and this whole distance is called as the bandwidth for center one. So central bandwidth can be calculated by using this. सो आपण इथं तेच केलेलं इक्वेशन तेच घेतलंय की फर्स्ट डार्क बँड y1 अँड फर्स्ट डार्क बँड ऑन द अदर साइड, दॅट मीन्स y1 डॅश, आणि दोन्हीसाठीचा फॉर्म्युला एकच आहे लॅम्बडा डी बाय ए बिकॉज वी हॅव टू डिटरमाइन द डिस्टन्स बिटवीन सेंट्रल टू डार्क बँड. सो डार्क बँड असेल तर एन लॅम्बडा डी बाय ए हा एकच फॉर्म्युला आहे. दोन्हीच्या मध्ये जर ऍडिशन केली जसं की मी आता या रफ डायग्राम मध्ये दाखवलंय, विच कॅन बी फायनलाइज इन टू डब्ल्यू इज इक्वल टू 2 लॅम्बडा डी बाय ए. सो सांगण्याची गोष्ट एकच आहे, इन केस ऑफ डिफ्रॅक्शन पॅटर्न सेंटर बँड जो आहे ना त्याची थिकनेस ब्राईट आणि डार्क बँड विड्थच्या डबल असते. हे जरा व्यवस्थित लक्षात ठेवायचं. आणि इन केस ऑफ इंटरफेरन्स पॅटर्न सेंटरची जी विड्थ आहे तेवढीच विड्थ बाकी सगळ्या बँडची असते, वेदर दॅट बँड इज फॉर ब्राईट और इज फॉर डार्क वन. सो ब्राईट असेल किंवा डार्क असेल नथिंग एल्स, और सेंटर असेल, सगळ्यांसाठी एकच जर असेल देन इट इज कॉल्ड इंटरफेरन्स पॅटर्न. मात्र डिफ्रॅक्शन पॅटर्न मध्ये थोडासा वेगळा असतो. ब्राईट आणि डार्क दोन्ही सारखे असतात, मात्र सेंटरचा जे काही विड्थ आहे दॅट कॅन बी डबल ऍक्च्युअली ॲज कम्पेअर टू ब्राईट बँड अँड डार्क बँड. सो हे एक इम्पॉर्टंट गोष्ट होती की जेणेकरून आपल्याला ते सेंट्रल बँड आणि बँड विड्थ डिस्कस करता येत होती अकॉर्डिंग टू द फ्रॉनहॉफर्स डिफ्रॅक्शन पॅटर्न. सो फ्रॉनहॉफर मध्ये जे फॉर्म्युले आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिले होते त्याच फॉर्म्युल्याप्रमाणे इथं सुद्धा आपण बघतोय की सेंट्रल ब्राईट आणि डार्क आणि ब्राईट अल्टरनेटिव्ह बाकीचे जे काय आहेत त्याच्यामध्ये विड्थ काय असू शकते.
So let us discuss the difference in between Young's double slit interference pattern experiment and single slit diffraction pattern experiment. सो यामध्ये फक्त एकच आहे की जेवढे आतापर्यंत आपण फॉर्म्युले पाहिलेत किंवा जेवढे आतापर्यंतचे कन्सेप्ट पाहिले तर त्या कन्सेप्ट वाईज डिफ्रॅक्शन पॅटर्न आणि इंटरफेरन्स पॅटर्न मध्ये काय काय डिफरन्स असू शकतो. तो सगळ्यात पहिला डिफरन्स येतो तो म्हणजे फ्रिंज विड्थ. ते तर आपल्याला माहितीच आहे. या इंटरफेरन्स पॅटर्न मध्ये मी मगाशी सांगितलं होतं की विड्थ हे फिक्स असते लॅम्डा डी बाय डी, जे की ब्राईट बँड असेल किंवा डार्क बँड असेल किंवा सेंटर असेल, विड्थ ही कायम सेम असते लॅम्डा डी बाय डी या फॉर्म मध्ये. मात्र सिंगल स्लिट डिफ्रॅक्शन पॅटर्न मध्ये विड्थ हे लॅम्डा डी बाय ए असतं. वी ऑल नो द मीनिंग ऑफ स्मॉल डी अँड स्मॉल ए इज ऍक्च्युअली, बट लक्षात ठेवण्यासारखी एकच गोष्ट आहे ती म्हणजे एक्सेप्ट फॉर द सेंटर. सेंटरसाठी हा जो फॉर्म्युला आहे तो डबल राहतो खरं तर. सो त्यासाठी दिस इज द वन ऑफ द मेन डिस्टिंग्विशिंग पॉइंट हिअर in between Young's double slit interference pattern and single slit experiment one. So for nth bright fringes म्हणजे आपल्याला डिस्टिंग्विशच बघायचे, पण ब्राईट साठीच्या कंडिशन आणि डार्क साठीच्या कंडिशन आपण सेपरेट करून बघूयात. सो पहिल्यांदा बघूयात की ब्राईट साठी यंग्स डबल स्लिट आणि सिंगल स्लिट मध्ये काय डिफरन्स असतो. फॉर एक्झाम्पल पाथ डिफरन्स हे आपल्याला माहिती आहे. इंटरफेरन्स मध्ये आपण असं म्हणालो होतं की ब्राईट पॉईंट साठी पाथ डिफरन्स इज इक्वल टू एन लॅम्डाच्या फॉर्म मध्ये असतं आणि हे ब्राईट पॉईंट साठीचं चालू आहे. सो ब्राईट पॉईंट साठी पाथ डिफरन्स इज इक्वल टू एन लॅम्डाच्या फॉर्म मध्ये असतं. मात्र डिफ्रॅक्शन पॅटर्न मध्ये उलट आहे, 2n प्लस बाय 2 लॅम्डाच्या फॉर्म मध्ये असतं. दॅट मीन्स ऑड मल्टिपल ऑफ लॅम्डा बाय 2 ह्याच्या फॉर्म मध्ये असेल देन इट इज फॉर डिफ्रॅक्शन, आणि इवन मल्टिपल ऑफ लॅम्डा बाय 2 च्या फॉर्म मध्ये असेल तर इंटरफेरन्स साठी असेल. तीच गोष्ट फेज डिफरन्स साठी असेल तर आपल्याला माहिती आहे वी कॅन इझिली कन्वर्ट दॅट पाथ डिफरन्स इनटू फेज डिफरन्स इझिली. सो फेज डिफरन्स असेल तर 2 पाय एन इंटू 2 पायच्या फॉर्म मध्ये असेल, आणि जर तेच डिफ्रॅक्शन पॅटर्न साठी असेल तर एन प्लस 1 बाय 2. सिंपल गोष्ट आहे. इवन मल्टिपल ऑफ 2 पाय असेल देन इट इज फॉर इंटरफेरन्स, आणि ऑड मल्टिपल ऑफ 2 पाय असेल देन इट इज कॉल्ड एज फॉर डिफ्रॅक्शन पॅटर्न. अँग्युलर पोझिशन हे हा सुद्धा फॉर्म्युला आपण पाहिला होता, इंटरफेरन्स मध्ये सुद्धा पाहिला होता आणि फ्रॉन अपर डिफ्रॅक्शन मध्ये सुद्धा पाहिला होता. की इंटरफेरन्स पॅटर्न मध्ये आपण असं डिस्कस करत होतो की अँग्युलर सेपरेशन इज इवन मल्टिपल ऑफ लॅम्डा बाय 2d and odd multiple of lambda by 2d असेल then it is called as a diffraction pattern. डिस्टन्स फ्रॉम द सेंट्रल स्पॉट म्हणजे सेंटर टू एखादा ब्राईट पॉईंटचा जर डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपल्याला माहिती आहे एन लॅम्डा डी बाय डी हा फॉर्म्युला होता अकॉर्डिंग टू यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट, आणि फ्रॉन ऑपरच्या फॉर्म्युल्याप्रमाणे आपल्याला ते येत होतं 2n प्लस 1 बाय 2 लॅम्डा डी बाय ए, जो की मी आता म्हणजे मागच्या व्हिडिओमध्येच त्या गोष्टी एक्सप्लेन केल्या होत्या. बरं, या चारही गोष्टी ज्या आहेत या चारही गोष्टी हे फक्त आणि फक्त ब्राईट पॉईंट साठी आहेत. ह्या चारही गोष्टी या आपण ब्राईट पॉईंट साठी बघितल्या. सो अशा चार गोष्टी डार्क पॉईंट साठी ही आहेत. सो डार्क पॉईंट साठी पहिल्यांदा बघूयात पाथ डिफरन्स. आपल्याला माहिती आहे डार्क पॉईंट साठी यंग्स इंटरफेरन्स एक्सपेरिमेंट मध्ये आपल्याला पॅटर्न मध्ये ऑड मल्टिपल ऑफ लॅम्डा बाय 2 होतं, डिफ्रॅक्शन मध्ये इवन मल्टिपल ऑफ लॅम्डा बाय 2 होतं. आता मी जास्त डिटेल मध्ये ते सारखं जात बसत नाही. फेज डिफरन्स ही त्याच फॉर्म मध्ये ऑड मल्टिपल ऑफ 2 पाय असेल देन इट इज फॉर डार्क इन केस ऑफ इंटरफेरन्स पॅटर्न, आणि इवन मल्टिपल ऑफ 2 पाय असेल तर डिफ्रॅक्शन पॅटर्न मध्ये डार्क साठी असेल. ते अँग्युलर पोझिशन माहिती आहे इवन मल्टिपल ऑफ लॅम्डा बाय 2d, ऑड मल्टिपल ऑफ लॅम्डा बाय 2d असेल तर इंटरफेरन्स, आणि इवन मल्टिपल असेल तर डिफ्रॅक्शन पॅटर्न असेल. आणि डिस्टिंग्विशिंग जर ते डिस्टन्स सेंटर पासून कॅल्क्युलेट केलं तर ते असेल इवन म्हणजे 2n मायनस 1 बाय 2 लॅम्डा डी बाय डी, आणि इथं असेल तर n लॅम्डा डी बाय ए. सो सांगायचं जास्त मोठी गोष्ट नाहीये कारण ह्या सगळ्या गोष्टी आपल्या डिस्कशन मध्ये ही गेलेल्या आहेत खरं तर. दुसरी महत्वाची गोष्ट हे ग्राफ, ह्या ग्राफवरून आपल्याला इंटरफेरन्स आणि डिफ्रॅक्शन पॅटर्न दोन्हीही स्टडी करता येतात. सो सी हिअर इन दिस ग्राफ आपल्याला एक गोष्ट क्लिअर होते की इंटरफेरन्स पॅटर्न हा असा असतो आणि डिफ्रॅक्शन पॅटर्न हा असा असतो. जर बघितलं तरी कळतं की याचा जो सेंटर आहे दिस इज कॉल्ड एज सेंट्रल, आणि मग बाकीचे ब्राईट डार्क या साईडला आणि ब्राईट डार्क या साईडला प्रत्येकांचा पाथ बँड विड्थ सेम आहे, सेंटरचा पण सेम आहे. इवन सेंटरची इंटेन्सिटी आणि नंतरची इंटेन्सिटी प्रत्येकांची इंटेन्सिटी ही सेम आहे. म्हणजे तुम्ही कितीही नंबरचा जरी बँड घेतला ना तरी इंटेन्सिटी सेम राहते. मात्र डिफ्रॅक्शन पॅटर्न मध्ये तसं नाही, सेंटर आणि त्याच्यानंतर ही गोष्ट डिक्रीज होते या साईडला ही गोष्ट डिक्रीज होते. त्यामुळं डिफ्रॅक्शन पॅटर्न हे असं असतं की सेंटर पासून कमी कमी होत जातं आणि इंटरफेरन्स पॅटर्न हा सगळीकडे इक्वल असतो. सो मला वाटतं याच्या पुढची जी गोष्ट आहे ते मी माझ्या पुढच्या लेक्चरमध्ये सांगतो. सो थँक्यू व्हेरी मच. या पुढच्या लेक्चरमध्ये या पुढची गोष्ट आपण कंटिन्यू करूया. थँक्यू व्हेरी मच फॉर लिसनिंग.